नमस्कार, मी हेमंत चौधरी. आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला व्यवसाय आपण जर सुरू केला तर तो कशा पद्धतीने रजिस्टर करायचा ह्याविषयी पूर्ण माहिती. आज जो काय आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत आणि व्यवस्थित समजवायचा प्रयत्न करेल की जर आपण एक छोटासा व्यवसाय चालू करतोय आणि त्या व्यवसायाला जर रजिस्टर करायचं असेल गव्हर्नमेंटमध्ये तर आपल्याला काय करावं लागेल किंवा इव्हन आपल्याला जर करंट अकाउंट हवं असेल बिझनेसचं तर त्यासाठी काय करावं लागेल ह्याविषयी आपण पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि ते समजून घ्या. ओके, तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूयात. तर सर्वात महत्त्वाचं, जर आपल्याला आपला छोटा व्यवसाय रजिस्टर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर MSMEच्या वेबसाईटवर जाऊन आपला बिझनेस रजिस्टर करावा लागेल. आता तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. एक ते MSMEच्या वेबसाईटवर जायचं आणि त्या ठिकाणी आपला बिझनेस रजिस्टर करायचा, किंवा तुम्ही इव्हन फक्त शॉपॅक जरी काढलं तरी तुमचा बिझनेस हा रजिस्टर होतो. म्हणजे ह्या दोन पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकतात. एक काय तर MSMEला रजिस्टर करायचं आणि दुसरं तुम्ही शॉपॅक काढू शकतात. या दोन सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकतात. आता ह्यानंतर जर तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर केला तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील तर सिंपल, जर तुम्ही MSMEला रजिस्टर करत असाल तर तुमचं आधार कार्ड लागेल आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं बिझनेसचं रजिस्ट्रेशन करतात, म्हणजे तुमचं स्वतःचं घर असेल किंवा तुम्ही एखादा शॉप घेतला असेल तर त्या ठिकाणचं लाईट बिल म्हणजे ॲड्रेस प्रूफ तुम्हाला लागेल. तर ह्या दोन गोष्टी जरी तुमच्याकडे अवेलेबल असतील ना तरी इझिली तुम्ही तुमचा बिझनेस हा MSMEला रजिस्टर करू शकता. त्यानंतर दुसऱ्या नंबरला येतं शॉपॅक. शॉपॅक काढण्यासाठी तुम्ही फक्त त्या ठिकाणी लाईट बिल आणि आधार कार्ड घेऊन तुम्ही शॉपॅक काढू शकतात. आता ह्या दोन गोष्टी म्हणजे MSMEचं सर्टिफिकेट किंवा शॉपॅक जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला कुठं काढून मिळेल. आता हे तुम्ही स्वतः पण अप्लाय करू शकतात किंवा तुमचं जे काय आधार केंद्र असेल ना, तुमच्या शेजारी कुठं ना कुठं तरी आधार केंद्र असेल, त्या आधार केंद्रावर जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला MSMEचं सर्टिफिकेट द्या किंवा शॉपॅकचं सर्टिफिकेट द्या. आता ह्या ठिकाणी महत्त्वाचं, तुम्हाला दोघं काढायची काही गरज नाही आहे. तुम्हाला कोणतंही फक्त एकच काढणं गरजेचं आहे. एक जरी काढलं तरी सफिशियंट आहे. तुम्ही एका सर्टिफिकेटचा वापर करून तुमचा बिझनेस चालू करू शकतात. बाकी कोणत्याही कागदाची गरज नाही आहे. आता तुमच्याकडे MSME किंवा शॉपॅक दोघांमधलं एक सर्टिफिकेट भेटलं ना की ते सर्टिफिकेट घेऊन जाऊन तुम्ही बँकेत जाऊ शकतात आणि बँकेत त्यासाठी करंट अकाउंट ओपन करू शकतात. आता सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट यामध्ये फरक काय, नॉर्मली जर सेव्हिंग अकाउंट बघितलं तर तुमच्याकडे एक बँकेचं अकाउंट असेल, ते तुम्ही रेग्युलर ट्रान्झॅक्शन करतात, ते तुमचं सेव्हिंग अकाउंट झालं. आणि दुसरं काय करंट अकाउंट, जे की बिझनेससाठी आपण यूज करू शकतो. करंट अकाउंटमध्ये भरपूर फायदे असतात, जसं की जर तुम्ही करंट अकाउंटवर काम करत असाल, त्यामध्ये तुमचे ट्रान्झॅक्शन होत असतील तर भविष्यात इझिली तुम्हाला लोन सुद्धा मिळू शकतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा बिझनेस तुम्हाला रजिस्टर करायचा असेल तर तुम्ही MSME किंवा शॉपॅक काढायचा आणि त्यासोबत बँकेत जायचं आणि बँकेवाल्यांना सांगायचं की मला माझ्या बिझनेसचं करंट अकाउंट ओपन करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं करंट अकाउंट ओपन केलं तर त्या करंट अकाउंटच्या बेसवर तुम्हाला भविष्यात इझिली लोन सुद्धा मिळत जाईल. आता ह्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल आपण काय बघितलं की आपला व्यवसाय आपल्याला जर रजिस्टर करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय करायचं, आपली जी काही प्लेस असेल ती फिक्स करा. आपला बिझनेस सर्व्हिस बिझनेस आहे की प्रोडक्ट बिझनेस. म्हणजे काय, सर्व्हिस बिझनेसमध्ये तुम्ही सर्व्हिस देता आणि प्रोडक्ट बिझनेसमध्ये तुमचा काहीतरी प्रोडक्ट असेल तो देताय. हे तुम्ही फिक्स केलं. देन तुम्हाला काय करायचं आहे, MSMEला किंवा शॉपॅकचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. MSME किंवा शॉपॅक रजिस्टर केलं की देन तुम्हाला पुढे काय करायचं आहे, तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला एखाद्या तुमच्या शेजारच्या बँकेत जायचं आहे आणि त्यांना सांगायचं की मला करंट अकाउंट ओपन करायचा आमच्या बिझनेसचा, जेणेकरून तुमच्या बिझनेसचे सगळे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी होतील. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन होतील त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात लोन घेण्यासाठी कामात येईल. आणि तुमचा ज्यावेळेस तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल त्यावेळेस तुम्हाला त्या पैशांची गरज लागेलच. त्यामुळे तुम्ही काय करायचं, सुरुवातीला ज्यावेळेस बिझनेस करायला घेता त्यावेळेस तुमच्याकडे करंट अकाउंट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्ही जो काही तुम्ही करंट अकाउंट ओपन करणार त्याला इन्कम टॅक्स सुद्धा भरत जा, जेणेकरून तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त बेनिफिट होऊ शकतो. ज्यावेळेस तुम्ही बँकेत जाता आणि त्यांना म्हणता की आम्हाला कर्ज हवं आहे तर ते लोक काय करतात की आपलं बॅकग्राऊंड चेक करतात.
मग बॅकग्राऊंड चेक करताना तुम्ही ट्रान्झॅक्शन म्हणजे तुमचं इन्कम सोर्स काय आहे, तुम्ही किती पैसे कमवतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातात. तर तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमचं इन्कम टॅक्सचं जे काही सर्टिफिकेट असेल ते तुम्ही बँकेला दाखवू शकतात की मी इन्कम टॅक्स भरतोय, आणि त्या बेसवर तुम्हाला जास्तीत जास्त लोन हे मिळेल. त्याचबरोबर तुम्ही एक ट्रस्ट पर्सन आहात, ह्या उद्दिष्टाने म्हणजे ह्या पद्धतीने तुमच्याकडे बँक बघते, आणि त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी पण इझी होत जातं. त्यामुळे तुम्हाला ह्या प्रोसेसने जर काम म्हणजे अशा पद्धतीने काम करायचं आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने सिंपल आहे, रजिस्टर करू शकतात. हां, आणि शक्यतो ट्राय करा की तो जो काही तुमचं सर्टिफिकेट असेल, एबीएसएमई असेल किंवा शॉप ॲक्ट असेल, तर हे सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या आधार केंद्रावर जाऊन करून घ्या. कारण आपल्याला बेसिक ते इन्फॉर्मेशन नसते, आपण घरी ट्राय करतो, बऱ्याचशा गोष्टी चुकतात, पण ते आधार कार्ड सेंटरवाले त्यांना नेहमीची प्रॅक्टिस असते, त्यांना माहिती असतं, त्यामुळे ते इझिली आपला जो काही सर्टिफिकेट आहे तो व्यवस्थित पद्धतीने आपल्याला तयार करून देऊ शकतात. थोडीफार फीस घेतात ते 50-100 रुपये काहीतरी घेतील, आणि तुमचं सर्टिफिकेट किंवा 200-500, आता मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे किती घेतात, पण तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेऊ शकतात. तर ही सिंपल प्रोसेस आहे. या प्रोसेसने तुमचा बिझनेस रजिस्टर करा आणि लवकरात लवकर तुमचा नवीन बिझनेस सुरुवात करा. पण त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आणि त्यासोबतच आपल्या यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज आलेले आहेत, ते तुम्ही बघायला विसरू नका. आजचा जो काही व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करायला सुद्धा विसरू नका. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुढे कोणता व्हिडिओ बघायचा आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.